नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे तो एका प्रॉपर्टी संदर्भात आहे. जिथे मी राहतो, तर ती पूर्ण प्रॉपर्टी आपल्याला रेंटवर द्यायची आहे. मग ती प्रॉपर्टी किती आहे, काय आहे, त्याचा पूर्ण व्हिडिओ आज आपण आणि त्याची पूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहे. तुमचे जर कोणी मित्र असतील, जे कोणी एजंट आहेत किंवा डीलर आहेत असे प्रॉपर्टी बाय सेल करणारे, तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता तुम्ही जे मला पाहताय, तर हा बघा पुढे स्पेस आहे. याला आपण पोर्च म्हणतो. तर मी सध्या इथे थांबलो आहे. तर तुम्ही पहिलं बघून घ्या. तिथून तुम्हाला दिसत असेल, की ही जी टोटल जागा आहे, ती आहे 1.5 गुंठा आणि आपण जे हे बांधकाम केलेलं आहे, तर हे आहे अराउंड 960-950 स्क्वेअर फूटमध्ये आपण हे बांधलेलं आहे. ओके. तर आता आपण डीपमध्ये बघूयात, की किती असेल, काय असेल आणि व्हिडिओ पाहिला की तुमच्या खूप काही गोष्टी लक्षात येईल. मी सांगणार आहे रेंट किती आहे, डिपॉझिट किती आहे वगैरे आणि थोडं त्याच्यामध्ये आपण निगोशिएटसुद्धा करू शकतो. हां, तर चला आता हे तुम्ही पाहताय तर हा पोर्च आहे बघा आणि हा एंट्रन्स म्हटलं तरी चालेल घरामध्ये येण्यासाठी हा आहे. तर आता मी तुम्हाला पुढे पहिलीच जागा दाखवतो. म्हणजे जागा दाखवल्यावर तुमच्या लक्षात येईल की कसं आणि किती काय आहे. तर आपण प्रॉपर्टी बघू. हे गेट आहे, हे एंट्रन्स आहे. तर हे पहा, इथून आतमध्ये एंट्री आहे. आपण थोडं बाहेर जाणार आहे. पहिलं आतली प्रॉपर्टी बघू. हे पहा, हे पूर्ण स्पेस तुम्ही पाहताय. तिकडे जाऊ. हे पहा, ही पूर्ण अशा प्रकारे इथे एक गेट आहे. ओके. हे पहा, ही अशी पूर्ण ही प्रॉपर्टी. एकदा आपण हा व्ह्यू बघू. जसं तुम्ही पाहिलं होतं की मी तिथे थांबलो होतो. ओके. हे पहा, हा एरिया बघा. आता इथे जर कोणी प्रॉपर्टी ही पी जीसाठी घेत आहे किंवा कोणी प्रॉपर्टी जर गेस्ट हाऊससाठी घेत आहे, इन्स्टिट्यूटसाठी वगैरे कोणी जर घेत असेल, तर त्यांना मित्रांनो बेनिफिट हा आहे की इथे पार्किंग किंवा कोणी पी जीसाठी घेत असेल तर किचन, पार्किंग हे पहा इथं डेव्हलप आपण करू शकतो. ओके. आता आपण एकदा वर एक नजर मारू. हे बघा, हे आहे ग्राउंड फ्लोअर. पुढे तुम्ही पहा फर्स्ट फ्लोअर, सेकंड आणि थर्ड. म्हणजे टोटल जर आपलं हे बिल्डिंग पाहिली तर पूर्ण ही आहे जवळजवळ 4 फ्लोअर म्हणलं तरी चालेल. हे बघा, ही जागा आहे. इथे हे बघा, इथे तुम्ही काहीही बघा पार्किंगसाठी स्पेस आहे. किचन अजून काय तुम्हाला ॲडिशनल करायचं असेल कोणाला, जो कोणी प्रॉपर्टी घेईल रेंटसाठी, तर त्यांच्यासाठी हे इथे स्पेस आहे. ही टाकी आहे मित्रांनो. आता ह्या टाकीमध्ये इतकं पाणी आहे म्हणजे तुम्हाला कॅपॅसिटी सांगतो याची, की 10 दिवस जरी मगरपट्ट्यामध्ये पाणी नाही आलं तरी 10 दिवस आपण व्यवस्थित याच्यामध्ये गुजारा करू शकतो. हे बघा, हे आहे दुसरी टाकी. ही टेम्पररी आपण ठेवलेलं आहे. ओके. हे पहा, इकडे पण स्पेस तुम्हाला दिसेल. हे पहा, टोटल 1.5 गुंठ्याची जागा आहे. हे बघा, पूर्ण कंपाऊंड आहे सगळीकडे, कोणाचा त्रास नाही आजूबाजू. हे बघा, अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला एक राऊंड मॉल म्हणतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली प्रॉपर्टी कशी आहे. बघा, इथून जे पाहत आहे ना, तर तुम्ही इथून सुद्धा तुम्ही येऊ शकता. ओके. हे पहा, आणि वर जाण्यासाठी हे सर्व जिने. हे बघा, ही अशा प्रकारे पूर्ण मी चारही बाजूनी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवलेली आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली प्रॉपर्टी कशी आहे. ते बघा, समोरही कन्स्ट्रक्शन होत आहे, तुम्हाला दिसत असेल. ओके. आणि त्याच्याही मागे हे बघा, त्याच्या बाजूला चिटकूनच तुम्ही जी व्हाईट बिल्डिंग पाहताय ही वाली, तर ते आहे आपलं पुनावाला यांचं हॉस्पिटल. चला आता आपण इथून एंट्री करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, हा आहे हॉल. हे जे तुम्ही पाहताय, हे बघा, हा आहे हॉल.
जे कोणी प्रॉपर्टी रेंटवर घेतील त्यांच्या लक्षात येण्यासाठी मी थोडं व्यवस्थित आणि स्लोली दाखवत आहे. हे बघा, हा दुसरा रूम ज्याला आम्ही सध्या देवघर केलेलं आहे. पण एकदा पाहून घ्या. जे कोणी प्रॉपर्टी घेणार आहे तर त्यांना इथे आयडिया येण्यासाठी मी ही प्रॉपर्टी अशी किंवा हा रूम असा दाखवत आहे. ठीक आहे. हे किचन आहे. हे पूर्ण किचन. हे पहा. आता इथून आपल्याला वर जाण्यासाठी एंट्री आहे. ओके, जसं मगाशी आपण पाहिलं की आपण जे मागून फिरून आलो तर अशा प्रकारे आपल्याला वर जाण्यासाठी एंट्री इथे आहे. हा मधला छोटासा स्पेस आहे. हे बघा, बॅक साईडला सुद्धा येण्या जाण्यासाठी अशा प्रकारे स्पेस आहे. तसं मी एकदा तुम्हाला इथून दाखवतो. हे पहा. ओके, ठीक आहे. चला आपण आता पुढे जाऊ. आता आपण चाललो आहे फर्स्ट फ्लोअरवर. हे पहा, हा आहे फर्स्ट फ्लोअर. आता फर्स्ट फ्लोअरच्या बॅक साईडला तुम्ही जर पाहिलं तर एक सोसायटी आहे आणि हे जे तुम्ही पाहत आहे तर इथून एक रस्ता जाणार आहे तो सह्याद्री हॉस्पिटलसाठी. आता ज्यांना हडपसरमध्ये मगरपट्ट्याच्या बाजूला भोसले गार्डन इथे सह्याद्री हॉस्पिटल माहीत असेल त्यांच्या ते लक्षात येईल. हे का, अशा प्रकारे फर्स्ट फ्लोअरला येण्यासाठी हा रस्ता. हे पाहता आपण आलो आहोत फर्स्ट फ्लोअरवर. हा तुम्ही पूर्ण पाहताय फर्स्ट फ्लोअर. आता इथे हॉल आहे मित्रांनो. हा हॉल मी माझं ऑफिस म्हणून ठेवलं आहे. जसं मी ऑस्ट्रोलॉजर आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे, टॅरोट कार्ड रीडर आहे, वास्तुशास्त्र वगैरे पाहतो. जे कुणी क्लायंट येतात तर त्यांना आपण इथे बसवतो. हे पहा, अशा प्रकारे हा हॉल आहे. इथे वॉशरूम आहे आणि इथे सुद्धा एक रूम आहे. मी व्यवस्थित दाखवतो सगळ्या अँगलनी, तुमच्या लक्षात येईल. हे पहा, मी एकदा मागे येतो आणि पूर्ण हॉल जो आहे हे पहा. इन केस असं जर असेल मित्रांनो की फक्त हॉलच हवा आहे रेंटवर वगैरे, पूर्ण बिल्डिंग नको, तर ते सुद्धा आपण रेंटवर देणार आहे. पण आमचा प्रयत्न आहे की शक्यतो पूर्ण ही जी आपण बिल्डिंग आहे किंवा आपले पूर्ण जो एरिया आहे तो सगळा आपल्याला रेंटवर द्यायचा आहे. ओके, ठीक आहे. आता वर मित्रांनो, आता हा फर्स्ट फ्लोअर आपण पाहिला. आता आपण सेकंड फ्लोअरला जाऊयात. आता सेकंड फ्लोअरला आपण काय केलं आहे, तिथे PGसाठी दिलेलं आहे ऑलरेडी. जे मगरपट्टा सिटीमध्ये जे टॉवर्स आहेत किंवा जी कंपनी आहे सॉफ्टवेअर कंपनीज, तर तिथे सगळे जॉब करणारे जी एम्प्लॉईज आहेत तर ते आपल्या इथे राहत आहेत. तर आता काही वर असतील नसतील, पण वर PG आहे. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे सेकंड आणि थर्ड फ्लोअर कसा आहे. सेम आहे जो तुम्ही हा हॉल पाहिला. तर चला आपण एकदा बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली कसा आहे. ओके, चला. हे पहा, वर जाण्यासाठी सध्या आपण वर चाललो आहोत. आता आपण टॉप फ्लोअरला चाललो आहे. हे पहा, आता आपण टॉप फ्लोअरला आलेलो आहोत आणि ही आपल्या बिल्डिंगची बॅक साईड तुम्ही जर पाहिली. हे पहा. ओके, तर अशा प्रकारे बाजूला सोसायटीज आहेत.
हे बघा, हे गार्डन आहे छोटंसं. हे बघा, हे आपण आलो आहे टॉप फ्लोअरला. हे जे तुम्ही सरळ पाहताय हा हायवे आहे बघा. तुम्हाला जो दिसतोय गाड्या वगैरे चालल्या असतील, हे पहा, तर हा हायवे आहे. हे पहा, जसं मी तुम्हाला म्हणलं पुनावालाचं जे हॉस्पिटल आहे तर ते इथे आहे. हे खाली प्रॉपर्टीचं बघा गेट तुम्हाला दिसत आहे, एंट्री जिथून आपण सुरुवात केली होती. आणि हे आहे टॉप फ्लोअर. हे पहा, अशा प्रकारे हे ओपन टेरेससुद्धा आहे. इथे रूम आहे, आता इथे लॉक आहे, इथे वॉशरूम आहे समोर, आणि इथे एक रूम आहे बघा. ओके, अशा प्रकारे हे ओपन टेरेस रूम आपण म्हणू ते आहे. चला आता आपण खाली जाऊयात. पूर्ण डिटेल्स मी काय शूट करत आहे कारण की तुमच्या लक्षात यावं कसं आहे काय, त्यासाठी. आता आपण आलो आहोत आपल्या ऑफिसमध्ये. हे जे बलून्स आहेत तर ते थोडंसं एक फंक्शनसाठी आहे. ठीक आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी दाखवली, त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेल की स्पेस कसा आहे, सराउंडिंग कसं आहे, त्याच्यानंतर रूम्स कसे आहेत किंवा काय स्ट्रक्चर कसं आहे. तर हे दाखवायचा उद्देश हाच होता की एक्झॅक्टली तुमच्या लक्षात यावं की प्रॉपर्टी नक्की कशी आहे, काय आहे हे कळण्यासाठी. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ. मेन मुद्दा असा आहे आपला की आता याचं रेंट काय असणार आहे. तर आपण याचं रेंट ठरवलं आहे ₹1,50,000, 1,50,000 मंथली रेंट आपण ठेवलं आहे. मग ही पूर्ण बिल्डिंग तुम्ही यूज करायची असेल तुम्हाला, जसं मी आधी पण म्हणलं की पी जीसाठी देत आहे, गेस्ट हाऊससाठी देत आहे, किंवा इन्स्टिट्यूट असेल, किंवा बॅक ऑफिस, अजून काही जे काही बिझनेस असतील तर त्या संदर्भासाठी आपण हे देणार आहोत. आता हे जे 1,50,000 आहे तर त्याच्यामध्ये आपण निगोशिएट करणार आहोत. पण इतकं पण निगोशिएट नाही मित्रांनो की 80,000 90,000 वगैरे, अजिबात नाही. म्हणजे हे मी क्लिअर का सांगून ठेवलं कारण की आज जी आपली प्रॉपर्टी आहे ती अक्षरशः मगरपट्ट्या चौकामध्ये आहे. मगरपट्ट्या चौकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारी गणराज कॉलनी आहे, आणि गणराज कॉलनीमध्ये शेवटचाच आपला बंगलो आहे. अशा प्राईम लोकेशनवर असल्यामुळे आपण 80-90 वगैरे असं कॉस्टिंग ठेवलं नाही. आणि आपण याचा पूर्ण अभ्यास एजंट आहेत किंवा अजून कोणी असे याच्यामध्ये आपण म्हणतो खूप मास्टर्स आहेत, थोडे खूप प्रोफेशनल असे काही एजंट आहेत किंवा बिल्डर्स आहेत, भरपूर यांच्याकडून अभ्यास करून एक टार्गेट ठेवलं आहे की 80-90 पर्यंत आपल्याला हे सोडायचं नाही. दुसरी गोष्ट अशी असणार आहे की जे डिपॉझिट असणार आहे ते डिपॉझिट आपण 5 लाखापर्यंत ठेवलेलं आहे, पण त्यात आपण निगोशिएट नक्की करू कारण की प्रत्येक गोष्ट ही एकाच रकमेवर ठेवून व्यवहार कधी होत नाही, तर तिथे सुद्धा आपण थोडं निगोशिएट करणार आहोत. आता तिसरी गोष्ट अशी की जेव्हा ही प्रॉपर्टी कोणाला जर आवडते किंवा कोणी इंटरेस्टेड असतील घेण्यासाठी, ते तयार पण असतील, तर आपण काय करणार आहे याच्यामध्ये की प्रॉपर एक रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट असेल, 5 वर्षाचा असेल, त्याच्यामध्ये वर्षाला 10% असं आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत की वर्षाला 10% हे वाढणार. आणि याच्यामध्ये तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये जर काही ॲडिशनल करायचं असेल, रूम्स अजून वाढवायचे असतील, रूम्स वाढवायचे असतील, अजून काही करायचं असेल, तर तुम्हाला फुल परमिशन आपण देणार आहोत. असं होणार नाही की तुम्ही प्रॉपर्टी रेंटवर घेतली आहे आणि आपण म्हणणार की इथे बल्ब का लावला, किंवा इथे तुम्ही खिळे का मारला आहे, किंवा तुम्ही इथं का AC लावला, किंवा तुम्ही इथे हॉल होता तर इथं तुम्ही हे का केलं, ते का केलं. नाही. आपण एक प्रोफेशनली एक बिझनेससाठी उतरलो आहोत, त्याच्यामुळे इथे तुम्हाला असं काही होणार नाही. जसं काही घरमालक असतात की बाबा ते थोडंसं आधी बोललं जातं एक आणि नंतर खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करतात, तसा प्रकार इथे होणार
नाही तर तुम्हाला ती फुल परमिशन असणार आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे क्लिअर होतं की एक्झॅक्टली या प्रॉपर्टीवर आपण काय काय करू शकतो, जे कोणी प्रॉपर्टी घेणार असतील त्यांच्यासाठी. अजून एक महत्त्वाचं असं होतं मित्रांनो, की एजंट जो प्रकार आहे किंवा एजंट जे असतील, तर त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही या प्रॉपर्टी दाखवा आणि जे काही तुमचं कमिशन असताना तुम्हाला त्या समोरच्या पार्टीकडून घ्यायचं आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी सध्या माझी आहे. मी इथे राहतो. आम्ही रेंटवर देतो आहे. आमची पूर्ण फॅमिली इथे असते. ही पूर्ण प्रॉपर्टी आपण रेंटवर देणार आहे. तर तुम्ही जर असं अपेक्षा करून जर मला कॉल करताल, की तुमच्याकडून पण आम्ही रेंट घेणार, सॉरी तुमच्याकडून पण आम्ही कमिशन घेणार आणि तिथून पण घेणार. तर असे जर कोणी एजंट असतील, जसं आता काही-काही मला कॉल करतात आणि सांगतात आणि काही-काही असे पण आहेत, की ते समोरच्या पार्टीकडून घेणार आहेत. तर असे कोणी एजंट असतील, की दोन्ही बाजूनी घेणार असतील माझ्याकडून त्यांच्याकडून, तर प्लीज म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केला तरी चालेल. परत असं नको व्हायला, की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करणार आणि मी म्हणणार, की नाही आम्ही देणार नाही वगैरे. तुम्ही समोरच्या पार्टीकडून घ्या. त्यामुळं एजंट जर कोणी असतील, तर त्यांनी ह्या प्रॉपर्टीसाठी जर कोणी व्यवहार करायला इंटरेस्टेड असेल, करणार असतील, तर माझी रिक्वेस्ट आहे, की तुम्ही कमिशन नक्की घ्या. पण समोरच्या पार्टीकडून आपल्याकडून कमिशन नका घेऊ किंवा आपण देणार नाही आहे. ओके. ठीक आहे. आता ही पूर्ण डिटेल्स मी दिलेली आहे. आता पाण्याचा विषय आहे, की पाणी इथे 24 तास असतं का? तर हो, पाणी इथे 24 तास आहे. पाणी जवळ-जवळ 3 वाजता येतं. दुपारी 3 वाजता आलं, की रात्री 9:30 पर्यंत 9-9:30 याच्यामध्ये पाणी जातं. आणि तुम्हाला एक विश्वास बसण्यासाठी किंवा ट्रस्ट बसण्यासाठी जर तुम्हाला असं वाटलं, की चौकशी करावी, तर तुम्ही मगरपट्ट्या चौकात किंवा मगरपट्ट्यामध्ये जर तुमचे कोणी पाहुणे असतील, मित्र असतील, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, की बाबा मगरपट्ट्या चौकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि त्या स्टेट बँक ऑफ इंडियाची इथे एक प्रॉपर्टी आहे. तर त्या एरियामध्ये पाणी कसं आहे, सुविधा कशी आहे, तर तुमच्या लक्षात येईल. ते सुद्धा 1,00,000% म्हणणार, की इथे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता लाईटचा विषय आला. लाईट जी आहे, तर तिन्ही फ्लोअरला तिन्ही मीटर दिलेले आहेत. ते मागे आहेत. मी तुम्हाला दाखवायचं विसरलो. पण ठीक आहे, एनिवेज जेव्हा कोणी इथे प्रॉपर्टी पाहायला येतील हा व्हिडिओ पाहून किंवा काय, तर मी तुम्हाला ते नक्की दाखवेल. त्याच्यामुळं तिन्ही मीटर हे वेगवेगळे असतील. जरी फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर जरी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीसाठी रेंटवर दिला, तरी ते तिघांचं बिल वेगळं येणार आहे. आता अजून एक मेन विषय आहे, की प्रॉपर्टी टॅक्स. आता बघा, तुम्ही कमर्शियली जर यूज करत असाल, तर प्रॉपर्टी टॅक्स हा तुम्हाला पे करायचा आहे. कारण की कमर्शियली जर तुम्ही रजिस्टर करताय आणि तुम्ही प्रॉपर्टी, तुम्हाला माहिती आहे प्रॉपर्टी टॅक्स खूप येणार आहे. आणि हेच जर तुम्ही आपलं असं दाखवताय काम चालू आपलं, तर काय तो नॉर्मल येणार आहे. तर ते आपण ॲडजस्ट करू. जसं आत्ता आम्ही अ, सांगतो तुम्हाला आयडियासाठी, की यावं लक्षात यावं, की किती टॅक्स आहे. तर आता आम्ही जवळ-जवळ 17,000 800 समथिंग 900, पण तुम्ही 18 पकडा, राउंड फिगर 18 आहे, जो तो वर्षा टॅक्स आपण इथे भरत आहोत. ओके. मग तसं असेल तर ते आपण बोलून नक्की किंवा बसून भेटून नक्की बोलूयात. तर अशा प्रकारे प्रॉपर्टीची मी डिटेल्स तुम्हाला दिलेली आहे. जर काही शंका असतील, काही कळलं नसेल, तर तुम्ही मला मेसेज करा. आता याच्यामध्ये मी फोन नंबर देतो शक्यतो, म्हणजे तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ठेवतो. तर तुम्ही मला कॉल करू शकता. मी स्वतःच रिसीव्ह करणार आहे फोन. त्यामुळे काळजी करू नका. मीच सगळी ती तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. ओके. आणि जर कोणी प्रेक्षक असा व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांना मला हेच सांगायचं, की हा व्हिडिओ तुमच्या कोणी एजंट, अजून कोणी असेल तुमच्या ओळखीमध्ये जे प्रॉपर्टी सेल, रेंट करतात, तर त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ समजेल, इथे प्रॉपर्टी आहे हे समजेल आणि त्यांनासुद्धा चांगलं कमिशन वगैरे मिळेल. ओके. तर थांबूयात या व्हिडिओमध्ये. आणि जर समजा काही थोडेसे डाऊट्स असतील, काय असेल, तर तुम्ही मला कमेंट किंवा मेसेज वगैरे किंवा फोन केला तरी चालेल. तसं आपण बोलू किंवा तसं मी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक यू.